नमस्ते, मी परचुरे आहे. सकाळी मी 10:30 10:15 10:30ला व्हिडिओ एक टाकलेला आहे. घरातला स्वयंपाक झालेला आहे. घरातल्या स्वयंपाकाला चपात्या, भाकरी, भेंडी 3 प्रकारची झाली, मसाला वाटाणा झाला, एकाच्या डब्याला पुरणपोळी दिली आणि आता बघा कचेरीत जाणार आहे. तर ही आळूवडी झाली, थालीपीठं केलीत, हे मटार पुलाव केलेला आहे, ही लापशी केलेली पहा. ही लापशी खूप चालते कचेरीत माझी लापशी. आणि हे दूध प्यायला कुणी नव्हतं, सकाळी शिल्लक राहिलं होतं म्हणून हे दूध फोडलं मी आणि पनीर करून बांधून ठेवलं आहे. त्याचा पराठा, कारण एकाला डब्याला मी पराठा किंवा असं काहीतरी देते मी, पराठा, पुरणपोळी, असं पोळी भाजी अजून खाता येत नाही तर त्याला पराठा देते. उद्या पनीर पालक आणला तर ठीक, नाहीतर पनीर आणि बटाटा. हे थालीपीठं बघा माझी छान झालीत की नाही. थालीपीठं एकदम पातळ पातळ मऊ मऊ. आणि ते कचेरीत खूप आवडतात सगळ्यांना. मामलेदार कचेरीत मी नेते. ठेचा झाला करून, हे पहा. आणि भेंडी कशी दिसते पहा. भेंडी मसाला वाटाणा कसा दिसतो ते पहा. आणि पहा, एवढा स्वयंपाक करून भांडी किती पडलीत पहा. खूप कमी लागतात भांडी मला, हे पहा. आणि डबे कसे गेले माहिती आहे का. सकाळी एकाच्या डब्याला पुरणपोळी दिली, एकाच्या डब्याला स्पायसी भेंडी आणि चपात्या आणि 2 अंड्याच्या ऑमलेटचा रोल दिला चपातीबरोबर. आणि एकाच्या डब्याला स्पायसी भेंडी चपाती. आणि मिस्टरांच्या डब्याला बिनमिठाची भेंडी आणि हा मसाला डब्बा आणि चपात्या. असे 15 काय 20 लागल्या चपात्या तरी मी करते. स्वयंपाकाला काय घाबरायचं आहे त्याला. मला आपल्याला लोकांना दुकानं टाकून धंदे नाही आहेत. आपल्याला आहे व्यवस्थित बिझनेस चालू आहे फूडचा. कचेरीत जाण्याशी मतलब असतो. खूप कचेरीत वाट बघतात सगळे. आणि मी तुळशीबागेत थालीपीठाचं दुकान टाकलं होतं, वड्या आणि थालीपीठ. तर पुण्यात तुळशीबागेत कुणी थालीपीठं माझी खाल्ली पुण्यामध्ये ते मला कमेंट करून सांगा. सबस्क्राईब करा, लाईक करा आणि छान छान रेसिपी रोज पहा. रोज तुम्हाला वेगवेगळ्या रेसिपी दाखवेन मी. आता रोज घरातलं आणि कचेरीत जाण्याचं करणार आणि ते सगळा व्हिडिओ टाकणार तुम्हाला. मटार पुलाव कसा दिसतो बघा, हे पहा. मोकळा एकदम भात, खूप आवडतो सगळ्यांना. ही लापशी कशी आहे पहा. लापशीची खीर लागते लोकांना. नुसतं दूध तूप वापरते. कमेंट करा, लाईक करा, सबस्क्राईब करा.